नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मगच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे, चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. अश्विन, अर्जुन, सायली, रविराज सुद्धा सुभेदारांच्या घरी आलेले असतात. त्याच वेळेला अश्विन कल्पनाला बोलतो, मम्मा, आपण फसलो. आपण सर्वच गोष्टींमध्ये फसलो मम्मा, आपल्याला जाणून बुजून फसवण्यात आलं. तेव्हा लगेच मोठ्याने रविराज बोलतात, अश्विन, अरे काय बोलतोस तू? खरं सांगायचं तर मला सुद्धा हे माहिती नव्हतं. तेव्हा अश्विन बोलतो, रविराज काका, मी तुला काही बोलतच नाही. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावरती बोलायचंच नाही, कारण तुझा सुद्धा विश्वासघात करण्यात आला. तेव्हा कल्पना बोलते, काय झालं काय? तेव्हा लगेच अर्जुन घडलेला सगळा प्रकार सांकेतिक भाषेत सर्वांसमोर कल्पना आणि पूर्णा आजींना सांगत असतो. तेव्हा मात्र कल्पना आणि पूर्णा आजी एकाएकी खालीच बसतात. त्यावेळी सायली मोठ्याने बोलते, मला समजतन्य तुमच्या मनाची काय अवस्था झालीये ती, पण प्लीज स्वतःला सांभाळा. असं करू नका, कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुमच्या वागण्याचा खरंच खूप त्रास होतोय. खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं मला पटतच नाही. आणि आता खूप झालं. आता काही झालं तरी सुद्धा मला एकच गोष्ट कळत नाही, ती म्हणजे तुम्ही एवढा भाव का देताय त्या प्रियाला. तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते, झालं, सगळ्यांची मनं माझ्या विरोधात करून झाली का? कारण मला तर तुझं हे वागणं पटतच नाही. मुळात तू असं का वागतेस तेच मला कळत नाही. प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा लगेच मोठ्याने रविराज म्हणतात, गप्प बस. तू काय वागतेस कळतन्य का तुला? तेव्हा लगेच प्रिया म्हणते, मी काय वागते ते मी बरोबरच वागते. पण तुम्ही काय वागताय? तेव्हा मात्र अश्विन बोलतो, तुझी माझ्या घरात यायची हिंमतच कशी झाली? पहिल्यांदा माझ्या घरातून चालती हो, मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. तू माझ्या घरात उगाचच थांबू नकोस, प्लीज निघून जा. तेव्हा प्रिया बोलते, अश्विन, तू माझ्याशी असं नाही बोलू शकत. तेव्हा अश्विन बोलतो, मी काय काय करू शकतो आणि काय काय नाही, याचा पत्ताच नाही तुला. मुळात या विषयावर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट सुद्धा नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आत्ताच्या आत आणि उगाच माझा राग अनावर करू नकोस. तेव्हा मात्र प्रिया बोलते, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार. त्यावेळी अश्विन कुत्र्यासारखं बडवत प्रियाला बाहेर काढतो आणि प्रियाला म्हणतो, तुझं थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये मला. तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी, तुम्ही काय करताय? एखाद्या स्त्रीवरती हात उचलणं तुमचे संस्कार नाही आहेत. तुम्ही काय वागताय ते तुम्हाला तरी समजतं का? प्लीज हे सर्व थांबवा. त्यामुळे आईंच्या संस्कारांवरती बोट उचललं जाईल आणि काही झालं तरी मला ते आवडणार नाही. तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात, सायली, तू अगदी बरोबर बोलतेस. खरं तर अश्विन, तू तुझे हात खराब का करतोस? मुळात ही मुलगी काय लायकीची आहे, तुझं तुला तरी माहिती आहे ना. त्यामुळे या मुलीच्या तू अजिबात नादाला लागू नकोस आणि या मुलीशी कुठला संबंध ठेवू नकोस. मुळात मला या गोष्टीबाबतीत काही ऐकायचं नाही. तेव्हा मात्र पूर्णा आजी मोठ्याने बोलते, सापपर्यंत आम्ही तुझा तिरस्कार केला, आम्ही तुझ्याशी नाही ते बोललो, नाही ते वागलो. पण तू मात्र नेहमीच आमच्या पाठीशी उभं राहिलीस, सायली. तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाही. खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते. सायली बोलते, खरं सांगू का,
मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. आता सगळं काही नीट झालंच पाहिजे. तुम्ही नका काळजी करू, सगळं काही नीट होईल. तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज मोठ्याने बोलतात, प्लीज हे सर्व थांबवा. तेवढ्यात प्रिया बोलते, बाबा, नशीब तुम्हाला माझी काळजी वाटली. बाबा, बघितलंत ना हा माणूस कसा वागला माझ्याशी. खरं तर याच्या विरोधात तक्रार करायला पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्याने अर्जुन बोलतो, तन्वी, तुला कळतंय का अग, तू त्याचा विश्वासघात केलायस, त्याच्याशी खोटेपणाने वागलीस आणि परत तू म्हणतेस की तू त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार. अग, स्वतःच्या मनाला विचार, तू काय वागतेस ती. तेव्हा लगेच प्रिया बोलते, पुरे, मला आता काही एक ऐकायचं नाही. तेव्हा मात्र कल्पना प्रियाच्या समोर जाते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवत म्हणते, हे घे, घटस्फोटाचे पेपर आणि याच्यावरती साईन कर. आणि आमच्या घराला आणि माझ्या मुलाला या संकटातून अगदी बाजूला कर. तुझ्यासमोर हवं तर हात जोडतो, पण प्लीज आमच्या आयुष्यातून निघून जा. तेव्हा लगेच प्रिया बोलते, अजिबात नाही, मी असं काहीच करणार नाही. तुम्हाला कितीही काही वाटलं तरी सुद्धा मी तुम्हाला चोख उत्तर देईनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळी लगेच अश्विन मोठ्याने बोलतो, तन्वी, मम्मानी जो निर्णय सांगितलाय तो योग्य आहे. मला तुझ्या आयुष्यातून मोकळं कर आणि मला तुझ्या आयुष्यातून प्लीज लांब जाऊ दे. मला तुझ्याशी या गोष्टीवरती आता भांडायचं नाही. प्लीज मला मोकळं कर. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने प्रिया बोलते, अश्विन, तुझं तर माझ्यावरती प्रेम आहे ना. अश्विन, तरी सुद्धा तू मला तुझ्या आयुष्यातून बाजूला व्हायला सांगतोस. अश्विन, प्लीज असं नको करू. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, प्लीज, तू खरंच माझ्या आयुष्यातून बाजूला हो आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट वाटतच नाही. आता प्लीज इथून निघून जा आणि प्लीज तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. तेव्हा प्रिया मोठ्याने ओरडते, अश्विन, तू मला तुझ्या आयुष्यातून निघून जायला सांगतोस. प्लीज विचार कर. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, नाही, मला कसलाही विचार करायचा नाही. तू जर का माझ्या आयुष्यातून निघून गेलीस तर मला खरंच वाटेल. तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो. प्रिया मोठ्याने बोलते, पुरे, आता या सर्व गोष्टी पुरे करा. आणि खरं सांगायचं तर मला आता या कोणत्याच गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही. प्रिया बोलते, इंटरेस्ट राहिला नाही. अरे अश्विन, तू काय बोलतोस. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, निघ इथून आणि घटस्फोटाच्या पेपरवरती साईन करून निघ. मला तुझं थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाही. मंडळी, ठरलं तर मग या मालिकेतील कोणते पात्र तुम्हाला जास्त आवडते? एकदा कमेंट करून नक्की सांगा. पाहायची इच्छा नाही. प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. त्यावेळी रविराज अश्विनला बोलतात, अश्विन, तू काळजीच करू नकोस. या मुलीपासून तुला कायमच मी दूर करणार. या मुलीची लायकी मी तुला दाखवणारच, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. लगेच मोठ्याने प्रिया बोलते, काही झालं तरी सुद्धा मी याला घटस्फोट देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा रविराज बोलतात, तुला घटस्फोट द्यावाच लागेल आणि तुला घटस्फोट दिल्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर प्रिया सुभेदारांच्या घरातून कायमची अद्दपार होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.